अमरावती शहरातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना हा अमरावती शहरातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा मुख्यत्वे करून वाढताना आढळून येत आहे। दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळांच्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 906 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ही 32,831 एवढी झालेली आहे। मुख्यत्वे करून गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये 6 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेल्या कोरोना बाधितांमध्ये गजानन कॉलनी मोर्शी येथील 70 वर्षीय महिला, सदर बाजार परतवाडा येथील एक पुरुष, शिरखेड येथील 66 वर्षीय पुरुष, खोलापुरी गेट अमरावती येथील 57 वर्षीय महिला, दर्यापूर येथील 38 वर्षीय महिला तर खापर्डे बगीचा अमरावती येथील 80 वर्षीय महिला यांचा जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मयत कोरोना बाधितांची संख्या 487 एवढी पोहोचली आहे। जिल्ह्यामधील एकूण दाखल रुग्णांची संख्या 1249 एवढी आहे। तर गृहविलगीकरणामध्ये अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये 2387 एवढे कोरोना बाधित रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये आहेत। तर ग्रामीणमध्ये 944 एवढे कोरोनाबाधित रुग्ण हे गृहविलगीकरणामध्ये आहेत। ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 4580 तर अमरावती जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा 84.57 एवढा आहे आणि अमरावती जिल्ह्याचा डेथ रेशो हा 1.48 एवढा झालेला आहे। आतापर्यंत 2,18,506 एवढ्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।